बरं का? अनपेक्षितपणे बच्चू कडू इथे येऊन गेले, तुम्हालाही माहित नव्हतं. सरकारकडून आले होते, ते मध्यस्थीच म्हणून आले होते. काय त्यांच्याबरोबर चर्चा झाली, तुमचे काय मुद्दे होते, त्यांचे काय मुद्दे होते, फायनली काय ठरलं ते आम्हाला सांगा. आणि मुद्दे तेच आहेत पुन्हा की ज्या नोंदी सापडल्यात 54 लाख यांना सगळ्यांना तातडीनं प्रमाणपत्र वितरित करणे, ज्या नोंदी सापडल्यात ह्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्याची यादी लावणे, म्हणजे लोकांच्या लक्षात येईल नोंद किंवा कुणाची मिळाली. आणि जे आपला सगळे सोयरे शब्द होता त्याविषयी चर्चा झाली आणि मागील त्या मराठा समाजाला यावरही चर्चा झाली. तसं आपण त्यांना लिहून पण दिले, कारण ज्या नोंदी सापडल्यात ह्या जतनसुद्धा करून ठेवल्या पाहिजेत, अपलोड करून ठेवल्या पाहिजेत, हेही त्यांना सांगितलं. 333-34 गाव नमुना त्याच्याही नोंदी घेण्याच्या बाबतची चर्चा झाली. 14 नंबरवरही झाली, संस्थान देवतांच्या संस्थानावर झाली. पण हे नुसती चर्चा नाही तर 20 तारखेच्या आत करा असं सांगितलं ह्यावेळेस. 20 तारखेच्या आत चर्चा आणि ते पुढं जाणार, ते चालणार नाही. आणि शासन निर्णय किंवा कायदा पारित करून त्या सगळे सोयऱ्या शब्दांसाठी ज्याची नोंद मिळाली त्याच्यासाठी त्याच्यावरती एक झाले. आता गेलेत बघतो म्हणले. परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती, काहीही हो, मुंबईला 20 जानेवारीला जायचं आहे म्हणजे जायचं, आशावर कोणी राहायचं नाही. मूळ आज जी चर्चा झाली आहे, तुम्ही जे मुद्दे सांगितलेत ते खरंच तुमच्या जर त्यांनी ओके म्हटलं